जेव्हा राहुलजी गांधी यांनी पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस सोनियाजी गांधी म्हणाल्या होत्या की मेरा बेटा आपको सौंप रहे हैं। ब्लॉक उपाध्यक्ष प्रथमतः आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आज सेवा कर्तव्य त्याग या कार्यक्रमाला 21 वर्ष पूर्ण होत आहे आणि याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत कारण न थांबता मोहनदादा जोशी हे कार्यक्रमाचं आयोजन करतात। तसेच काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेत्यांपैकी मोहनदादा जोशी आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षीप्रमाणे असतो। मागील 4 ते 5 वर्ष मी या कार्यक्रमाला येत असतो। एक तर मी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा माणूस आहे। काँग्रेस पक्ष हाच पक्ष आहे की सर्व तळागाळामध्ये नागरिकांना न्याय मिळवून देणार आहे। काँग्रेस पक्षाने अनेक आंदोलने उपोषणे केली जेव्हा आपला देश स्वतंत्र नव्हता, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे। त्याच्यानंतर आपल्या पक्षाने अनेक आहुत्या दिलेल्या आहेत, जसे की राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील। पण प्रमुख मुद्दा असा आहे की जेव्हा राहुलजी गांधी यांनी पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस सोनियाजी गांधी म्हणाल्या होत्या की मेरा बेटा आपको सौंप रही हूं, म्हणजे एक माता आपल्या मुलाला तुमच्या ताब्यात देत आहे, पण कशासाठी तर तुमच्या उद्धारासाठी, तुम्ही त्याला सांभाळून घ्या अशी ती माता म्हणाली होती। आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी कधीच काँग्रेस पक्षाला सोडलं नाही, काँग्रेस पक्षाला दगा नाही दिला। आणि हे पक्षाचं जे प्रकरण असतं एक शेअर मार्केट सारखं असतं। 2014 ला मोदी लाट आली होती आणि त्यांनी भाषणाच्या जोरावर, सोशल मीडियाच्या जोरावरती हे सगळं त्यांनी मिळवलं। ती शक्ती जी मिळवली ती विज्ञानाच्या मार्गाने मिळवली की आम्ही तुमची प्रगती करू, रस्ते चांगले देऊ, भ्रष्टाचार होणार नाही, लोकपाल बिल आणू। पण आज सध्या परिस्थिती अशी आहे की आरटीआय जरी तुम्ही टाकला तर आरटीआय मध्ये सुद्धा तुम्हाला जे पद आहेत ते भरलेले नाहीयेत। आणि या सगळ्या अडचणी जर सॉल्व्ह करायच्या असतील तर आपण सर्वांना, म्हणजे आपल्या शेजारी, आपल्या सोबत, आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील तुम्ही त्यांना काँग्रेसचा इतिहास सांगितला पाहिजे। काँग्रेसच्या इतिहासामध्ये काँग्रेस हे काँग्रेसचे स्वातंत्र्य सैनिक होते। सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे होते, भगतसिंग काँग्रेसचे होते, काँग्रेसच्या विचारांचे होते। कोण म्हणतं की भगतसिंग यांच्यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न नाही केले, पण महात्मा गांधींनी भगतसिंग यांना सोडवण्यासाठी अनेक पत्र पाठवलेले। त्या पत्रांचा उल्लेख, त्या पत्र जे आहेत ते पत्र तुषार गांधी यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकामध्ये त्याच्या नोंदी